नमस्कार. गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा. आज आपण गणपती गौरीसाठी लागणाऱ्या वस्त्रमाळी कशा पांढऱ्या शुभ्र टपोरेदार कशा बनवायच्या ते बघणार आहोत. चला तर मग बघूया. आपल्याला सर्वात पहिले लागणारं साहित्य आहे. इथं मी हळद घेतलेली आहे रंगवण्यासाठी वस्त्रमाळी. त्यानंतर मी कुंकू घेतलेला आहे वस्त्रमाळी रंगवण्यासाठी आणि दूध घेतलेलं आहे पिळ्या देण्यासाठी. कापूस कापण्यासाठी आपल्याला लागणार आहे कैची. बाजारात विकत मिळणाऱ्या कापसापासून आज आपण वस्त्रमाळी बघणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला हे वस्त्रमाळीचा असा एक रोल घ्यायचा आहे. हा रोल माझ्या घरीच अवेलेबल होता. त्याला मी अनफोल्ड करून घेतलेलं आहे. याची थिकनेस बऱ्यापैकी जाड असते, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिले थिकनेस याची आपल्याला कमी करायची आहे, जेणेकरून आपल्याला वस्त्रमाळी करण्यासाठी सोपे जाईल. तर मी या रोलला 2 लेयरमध्ये कन्वर्ट केलेला आहे. एक वरचा लेयर अल्लाद असा काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये आता त्याची बऱ्यापैकी थिकनेस कमी झालेली आहे. आता कापसाला आपल्याला छोट्या आकारांमध्ये कट करून घ्यायचे आहे. एवढी थिकनेस जेवढी आपली स्केलची असते तेवढ्या याच्यामध्ये आपण त्याला कट करू शकतो. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही संपूर्ण त्याची कटिंग करून घ्या. अशा प्रकारे मी सर्व स्ट्रिप्स करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील या सर्व करून घ्यायच्या आहे. चला तर मग आता वस्त्रमाळी करूया. सगळ्यात पहिले आपल्याला असं थोडासा थ्रेड थिन करून घ्यायचा आहे त्याचा आणि त्याला पीळ द्यायचा आहे वस्त्रमाळीला कापसाला. आणि मी दुधाचा येथे वापर करते जेणेकरून हा पीळ घट्ट बसेल. त्याच्यानंतर आपल्याला जेवढी टपोरी वस्त्रमाळ हवी आहे तेवढा गॅप सोडून अलगद त्या कापसाला ओढून परत एक अशी थिन जागा तयार करायची आहे आणि परत दुधाने तिथे पीळ द्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे संपूर्ण प्रोसेस तुम्ही करू शकतात. अगदी सोपी आहे आणि अशीच प्रोसेस करत राहायची आहे जेणेकरून वस्त्रमाळी छान शुभ्र आणि टपोरेदार दिसतील. आजकाल घरचा कापूस सर्वांकडे अवेलेबल नसतो, त्यांच्यासाठी हे एक बेस्ट ऑप्शन आहे. अशा तयार झालेल्या वस्त्रमाळींना आता मी रंगवणार आहे. मी प्रत्येकी एक हळद आणि एक कुंकू असं रंगवते अल्टरनेट, म्हणजे त्या दिसायलाही अगदी सुंदर दिसतात. तुम्हीही तशा रंगवू शकतात. अशा प्रकारे वस्त्रमाळीची संपूर्ण मोठी माळ जर आपण करून ठेवली तर आपल्याला जेव्हा पाहिजे जेव्हा लागेल तेव्हा आपण आपल्या साईजनुसार ती कट करून वापरू शकतो. धन्यवाद.